नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल। आता इतकी बाहेर कडक थंडी पडत आहे, आपल्या सर्वांना गरम गरम आणि पौष्टिक असं काही खायला भेटलं तर म्हणजेच रेस्टॉरंटसारखं जर सूप आपण घरीच ट्राय करूया। आपण आज खूप सुंदर आणि टेस्टी लागणार आहे। तुम्हाला साधं सूप बनवणार आहोत, जास्त तुम्हाला वस्तूंची गरज नाही। त्यासाठी इथं मी एक बीट घेतलेला आहे। बीट पूर्ण टाकायचं नाही, थोडंसंच टाकायचं। आपण कलरसाठी यूज करणार आहोत आणि बीट आहे ना मार्केटमध्ये खूप छान आणि फ्रेश भेटतात। नंतर 3 ते 4 इथं मीडियम साईजचे टमॅटो घेतलेले होते मी, ते पण जाड मोठे इथे मी कापून घेतलेले आहेत। त्यानंतर ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत, असतील तर टाकायचं आहे, नसतील तर ही स्टेप स्किप केली तरी चालणार आहे। आपण ब्रेडचे आहेत नाही तर क्रूटॉन्स करणार आहोत। क्रूटॉन्स ना खूप छान लागतं वरून सूपवरती। त्यानंतर ना मी इथं गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये थोडंसं मी इथं बटर टाकून घेतलेलं आहे, तुम्ही तूप टाकलं तरी चालणार आहे। त्यानंतर एक तेजपत्ता, नंतर दालचिनी आणि 2 ते 3 मी इथं लवंग घेतलेले आहेत। ते ना फक्त हलकं एक अर्धा सेकंद तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, सॉरी बटरमध्ये। म्हणजे त्याचा वास आहे ना आपल्या सूपमध्ये उतरत नाही। तर लगेच मी गॅस बंद केला, जास्त पण आपल्याला याच्यामध्ये फ्लेवर नाही टाकायचा आहे। आता इथं मी टमॅटो टाकून घेतले, गॅस बंद आहे। त्यानंतर बीटसुद्धा टाकून घेतलेला आहे। तुम्हाला वाटेल तर तुम्ही इथं कांदा लसूणसुद्धा टाकू शकता, पण मी तर विदाऊट आजचं सूप आहे ना विदाऊट ऑनियन आणि लसूण आणि अद्रकसुद्धा टाकणार नाही आहे मी, फक्त साधं। आता इथं गॅस चालू केला आणि एक छोटा कपभर मी इथं पाणी ओतून घेतलेलं आहे, फक्त टमॅटो बुडतील एवढंच टाकायचं आहे। त्यानंतर ना या पाण्याला थोडीशी उकळी आली की लगेच इथं ना कुकरचं झाकण बंद करायचं आणि याला एक 2 शिट्टी करून घ्यायची आहे। 2 शिट्टींमध्ये आपले टमाटे एकदम मऊसर शिजतात। 2 शिट्टीनंतर कुकरला पूर्णपणे थंड करून घेऊया। नंतर एक विसल काढून घ्यायची आहे। टमॅटो आणि बीट एकदम मऊसर शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। सेम अशाच पद्धतीने तुम्ही याला शिजवून घ्या। आणि आता जे आपण मसाला टाकलेले आहेत, खडे मसाले, हे तेजपत्ता, दालचिनी, ते सर्व आहे ना काढून घ्यायचं आहे आपल्याला। ते फक्त फ्लेवरसाठी आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं असतं। आपण असं खात नाही असं तरी जातं आपल्या पोटामध्ये। मी तर हे काढून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडं थंड करून घ्यायचं आहे तुम्ही। आपण शिजवून घेतलेले टमॅटो हे मिक्सरच्या जारमध्ये ओतून घेतले, मी थोडं आधी थंड करून घेते याला, नंतर ना मिक्सरमधून टाकून घेतलेलं आहे। आता परत तोच कुकर गॅसवर ठेवला, एक चाळणी घेतली आणि जे वाटून घेतलेलं टमॅटो आणि बीट होतं ना ते याच्यामध्ये पेस्ट करून टाकून घेतलेलं आहे। गाळून घ्यायचं आहे, त्याचे छोटे मोठे दाणे असतात ते ना ते राहून जातात। आपल्याला एकदम रेस्टॉरंट टाईप बनवायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही छोटे मोठे तुकडे नको यायला। आणि बीटमुळे तुम्ही बघू शकता त्याला किती नॅचरल कलर आलेला आहे। आता एका वाटीमध्ये ना मी 1 चमचाभर मी इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालणार आहे। हे कॉर्नफ्लॉवर फक्त आपल्या सूपला थोडंसं घट्ट करणार आहे। सूप तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट असावं हे तुमच्यावर आहे, तुम्हाला हवं तुम्ही तेवढं पातळसुद्धा करू शकता। आता ही कॉर्नफ्लॉवर ओतून झाल्यावरती परत मिक्स करून घ्यायचं आहे। याला 2 ते 3 मिनटं असं स्लो गॅसवरती उकळी करून घेऊया। त्यानंतर थोडंसं मी ते चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। अर्धा चमचाला सुद्धा कमी मी एवढं इथं लाल तिखट ओतून घेतलेलं आहे। तिखट थोडंसं कमीच टाका, म्हणजे मुलं तरी खातात। आता ही सूपला उकळी करून घेऊया, दुसऱ्या गॅसवरती ठेवते मी। नंतर मी ह्या गॅसवरती एक छोटा पॅन किंवा तवा ठेवा, त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं मी। तूप आता वापरणार आहे मी, बटर नाही वापरलं। आता कापून घेतलेले जे पाव असतात ना ते आपण याच्यामध्ये रोस्ट करून घेणार आहोत। आपल्याला इथं क्रूटॉन्स तयार करायचे आहेत। आता यांना ना व्यवस्थित भाजून घेऊया, एकदम छान कुरकुरीत कलर येईपर्यंत इथं भाजून घ्यायचे आहे। आणि तुम्ही बघू शकता एकदम छान झालेले आहेत। थोडा हाताने जर तोडला ना बघा, एकदम कुरुम कुरुम असा आवाज येतो। आता कुठलीच वाट न बघता आपलं मस्त हे सूप आहे ना सर्व करायचं आहे। आपलं थोडंसं डेकोरेटिव्ह आणि रेस्टॉरंट टाईप बनवण्यासाठी मी दुधावरची साय घेतलेली होती, ती साय थोडीशी चमच्याने मिक्स करून घेतली आणि ही वरून डेकोरेट करायची, म्हणजे टेस्ट पण छान लागते आणि दिसतंसुद्धा। आणि तुम्ही असं पण सर्व करू शकता जर ब्रेड नसतील अशा प्रकारचे, आणि जर ब्रेड तयार केले असतील तर असे ब्रेड ठेवून घ्यायचे आहे आणि गरमागरम हे सूप सर्व करायचे। खरंच खूप जाम भारी लागतं या हिवाळ्यामध्ये। शरीरासाठी तर पौष्टिक आहे, पण तोंडाला तर इतकं चव देताना तुम्हाला खरंच पटणार नाही की तुम्ही घरीच बनवलेलं आहे। आमच्या घरात तर जाम सर्वांनाच आवडलेलं आहे। अजून करायची फर्माईश आलेली आहे तर नक्कीच ते मी बनवणार आहे। मित्रांनो, तर तुम्हाला थोडाही व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।